जामनेर तालुक्यातील भाराडी येथे ग्रुप लेग्रोन इंडियाच्या वतीनं 50 सामुदायिक बोरवेलच्या पुनर्भरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। या प्रकल्पामुळे दरवर्षी तब्बल 10 कोटी लिटर पाणी जमिनीत साठण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासह शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे। ग्रुप लेग्रोन इंडियानं थर्ड प्लॅनेट फाउंडेशनच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबविला आहे। यासाठी ऊर्ध्वम एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडनं विकसित केलेल्या पेटंट प्राप्त तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे कमी पाणी देणाऱ्या बोरवेलमध्ये पुन्हा पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून हजारो नागरिकांसह बोरवेलच्या पाण्यावर सिंचनासाठी अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे। मेरा नाम मेघा कौर है, मैं लेग्रैंड की CSR लीड हूँ। सो बेसिकली ये प्रोजेक्ट हमने क्यों किया, हमने देखा था कि काफ़ी जगह में स्पेशली जलगांव में पानी का बहुत इश्यूज़ था एंड हम लास्ट 1-2 साल से अपने दूसरे पार्टनर्स के साथ रिसर्च कर रहे थे कि हम कैसे ये पानी का प्रॉब्लम को कैसे हम टारगेट कर सकते हैं, हम क्या इसका क्या सोल्यूशन निकाल सकते हैं। तो तभी हमने SGS के साथ पार्टनरशिप की और उन्हें हम बताया कि उनके पास एक पेटेंटेड टेक्नोलॉजी है जिसकी वजह से जो हमारे बोर्स है जो ड्राई हो जाते हैं दूसरे सीजन्स में उसको हम रिचार्ज कर सकते हैं। तो ये टेक्नोलॉजी ये यूज़ करके हमने फिर ये सोचा कि हमारे जो फार्मर्स हैं, हमारे कम्युनिटी मेंबर्स हैं, उनके लिए ये कैसे यूज़फुल होगा। तो हर एक जो हमने 50 ऐसे बोरवेल्स को हमने रिचार्ज किया है और हर एक बोरवेल में से 10 करोड़ लीटर्स पानी जो बढ़ेगा और ये पानी उनको साल भर यूज़ करने में बहुत इजी होगा। जो समर में उनका ये पानी कम हो जाता था, पानी ख़त्म हो जाता था बोरवेल में, वो भी कम नहीं होगा बिकॉज ऑफ ये रिचार्ज की वजह से ये समर्स में भी पानी रहेगा और फार्मर्स के लिए बहुत यूज़फुल है। बिकॉज जैसे हमने आज सुना बहुत सारे फार्मर्स वो बता रहे थे कि उनका जो बोरवेल का जो वाटर लेवल है वो काफ़ी बढ़ चुका है एंड उनका जो यील्ड है, मतलब वो अपना जो फार्मिंग कर रहे थे जो एक पूरे साल में जैसे एक ही साइकिल कर पा रहे थे फार्मिंग का, अभी वो 2 साइकिल कर पा रहे हैं। सिर्फ मानसून में भी कर रहे हैं, समर में भी कर रहे हैं, तो उनसे उनकी आमदनी भी बढ़ रही है। तो उनके घर पे भी वो डेवलपमेंट हो रहा है और फिर अपना एक कम्युनिटी भी डेवलपमेंट हो रही है। एंड जहाँ पे कुछ कम्युनिटी के लोग जैसे उनको अपने डे टू डे के लिए, अपने लाइफ स्टॉक के लिए, जैसे अपने गायों के लिए या फिर उनके लिए पानी उतना नहीं वो यूज़ कर पा रहे थे, उतना पानी उन्हें नहीं मिल रहा था और या फिर उन्हें बहुत दूर ट्रैवल करना पड़ रहा था वो पानी को यूज़ करने के लिए। बट अभी वो उन्हें दूर ट्रैवल नहीं करना पड़ रहा है। उनके लाइफ स्टॉक के लिए, उनकी गाय भैंस के लिए, उनके बकरियों के लिए भी बहुत इजी हो रहा है। ये सब पानी उनको काफ़ी अच्छे से मिल रही है। सो हमें बहुत गर्व फील हो रहा है कि हम ये हमारे गांव में, ये जलगांव में ये कर पाए हैं और ऐसे 50 लोकेशंस पे हम कर पाए हैं। आपण CSRचं काम केलं पाहिजे। CSR म्हणजे काय आहे? सामाजिक बांधिलकी। आम्ही कंपन्या म्हणून बिझनेस करतो, खूप मोठा बिझनेस करतो, प्रॉफिट कमवतो किंवा बिझनेस चालतो, पण त्यासोबतच आम्हाला एक हे असतं की आम्ही सामाजिक बांधिलकी पण जपली पाहिजे की ज्या सोसायटीमध्ये, ज्या देशामध्ये, ज्या जॉग्राफीमध्ये आम्ही काम करतो तिथल्या लोकांसाठी आम्ही काही केलं पाहिजे। तर आम्ही नुसतं हे पाण्याचं संवर्धन बोरवेलसाठी हेच नाही करत, आम्ही शाळांसाठी काम करतो। आम्ही शाळा ज्या आपल्या सरकारी शाळा आहेत, प्राथमिक शाळा आहेत, त्यांना बांधून देतो। आम्ही काही लायब्ररीज पण क्रिएट करतो, आम्ही काही एज्युकेशनल मटेरियल पण बऱ्याच जणांना डिस्ट्रीब्यूट करतो। आणि आमच्या फॅक्टरी जळगावला, म्हणजे आपल्या इथं महाराष्ट्रात आमच्या 3 ठिकाणी फॅक्टरी आहेत। एक जळगावला आहे, एक सिन्नरला आहे आणि एक अंबडला आहे। जे नाशिक जिल्ह्यात 2 आहे आणि जळगाव जिल्ह्यात 1 फॅक्टरी, अशा 3 फॅक्टरी आहेत आणि या 3 फॅक्टरी खूप महत्वाच्या आहेत। जर तुम्ही इंडिया लेवलला पाहिलं तर आमच्या 8 फॅक्टरी आहेत आमच्या कंपनीच्या। 3 फॅक्टरी महाराष्ट्रात, 1 फॅक्टरी बेंगळुरूमध्ये, 2 फॅक्टरी चेन्नईमध्ये, 1 फॅक्टरी दिल्ली जवळ आहे रोहतला आणि 1 फॅक्टरी हरिद्वारला आहे। तर अशा एकूण 8 फॅक्टरीज आहेत आणि अशा 8 फॅक्टरीज मिळून 6000 लोक या फॅक्टरीजमध्ये काम करत असतात। जे कामगार आणि इंजिनियर मिळून 6000 लोक काम करतात। तसं तर म्हणजे
जर तुम्ही ऑल इंडिया लेवलला पाहिलं, जी लोक आमच्यासोबत काम करतात तर ती 10 ते 12 हजारच्या पुढे एम्प्लॉईज आमच्या कंपनीचे आहेत. जवळपास आम्ही वर्षाला 5,000 करोडचा टर्नओव्हर करतो. ओके. आणि आमची कंपनी एकूण 180 देशांमध्ये, फ्रान्समध्ये आमचं हेड ऑफिस आहे, फ्रान्स इटलीमध्ये आमचे खूप मोठे ऑपरेशन्स आहेत, इंडस्ट्रियल ऑपरेशन्स आहेत, अमेरिकेत आहेत. अमेरिकेचा टर्नओव्हर बिझनेस जो आहे सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर फ्रान्सचा आहे, त्यानंतर इटलीचा आणि त्यानंतर भारताचा आहे. म्हणजे भारत हा 4थ्या नंबरवर आमच्या कंपनीसाठी, 4th म्हणजे 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारत हा खूप महत्वाचा देश आहे आमच्या कंपनीसाठी आणि आम्ही बऱ्याच नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये करतोय. आपल्या गावामध्ये जळगावच्या या भारडी गावामध्ये त्यांनी बोर रिचार्जर हे काम केलं आणि काय केलं तर आपण पाणी रिचार्ज केलं, जमिनीमध्ये ते मुरवलं. तर त्याच्यामध्ये त्यांचा काय फायदा आहे? तर सांगण्याचा उद्देश काय की त्यांचा काही फायदा नाही. तर त्यांना कुठलीही गोष्ट एखादी व्यक्ती जेव्हा करते ना तेव्हा त्याला काहीतरी स्वार्थ असतो. पण मला इकडे हे मुद्दाम सगळ्यांना सांगण्याचा हा आपला कायच असा की भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी कंपनी आहे, पण त्यांनी असा विचार केला की जळगावमध्ये जिकडे त्यांची फॅक्टरी आहे ती पण दूर आहे, साधारण 1.5-2 तासावर आहे. पण या गावामध्ये जर आपल्याला पाणी जिरवता आलं तर का आपण तो करू नये? तर त्या हिशोबाने कोणताही स्वार्थ नसताना आणि कोणताही मोबदला परत मिळेल ह्याच्यापासून असं काहीही नसताना त्यांनी एक काय म्हणतात त्याला खूप मोठी अमाऊंट CSR अंतर्गत आपल्या गावामध्ये इन्व्हेस्ट केली. आणि ते आता इथे आले, त्यांना फक्त तुमच्या बरोबर चर्चा करायची आणि जाणून घ्यायचंय की हा जो प्रयत्न त्यांनी केला त्याचा आपल्याला खरोखर फायदा होतो का. तर मी सांगतो की संपूर्ण पृथ्वीमध्ये 70% पृथ्वीत पाणी असतं, आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी आहे, बरोबर आहे. तर हा समतोल आपल्याला साधला पाहिजे. आता तुम्हाला थोडीशी आकडे देतो की भारतामध्ये साधारण 12 ते 13 करोड बोरवेल आहेत. विहिरी आहेत तो भाग वेगळा, पण हे सगळे बोरवेल काय करतात, बटन दाबतात आणि पाणी खेचतात, बरोबर आहे. आणि हे पाणी नंतर आपण 200 आणि 300 फूट खालून पाणी खेचतोय, पण ते 200 आणि 300 फूट पाणी जायला, त्या 200 फुटापर्यंत पोहोचायला म्हणजे जमिनीची जी पातळी आहे खालची तिथून आपल्याला पाणी मिळतं, तिकडे ते पोचायला 70 ते 80 वर्ष लागतात. ते पाणी आज आपण बटन दाबतो आणि पाणी खेचतोय. तर विचार करा, 12 करोड म्हणजे 100, 1000, 10,000, 1 लाख, 1 करोड असे 12 करोड त्याच्यापेक्षा जास्त आहेत. त्या बोरवेल आज बटन दाबतात आणि पाणी खेचतात, पण ते पाणी खाली पोचायला आपण काहीच नियोजन करत नाही. आता पाऊस आला, बरोबर आहे, पावसात करोडो लिटर पाणी आलं, पण आपण जिरवलं का ते? तर आपण जिरवलं नाही. आणि हे आपण गेली 70 वर्ष करतो. म्हणून जर तुम्ही इकडे जे आजोबा आहेत किंवा जुन्या पिढीची माणसं आहेत ते म्हणतील की त्यावेळेला तर 12 महिने पाणी होतं, पण आज काय झालंय, भारतात बऱ्याचशा ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे, 3-4 महिने पाणी नसतं आणि नंतर पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही जी संकल्पना आहे, ही जे आपल्या इथे जे सर आले होते त्या सरांनी आपल्याला ही संकल्पना आम्हाला समजावून सांगितली की बोर रिचार्ज याच्यापासून काय काय फायदे झाले आणि कुठे कुठे काम केले ते त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. त्यानंतर आम्ही आपल्या इथे गावात असलेल्या हापसी, त्या हापसीचं काम केलं. जे काम केलं त्यावेळी त्या पाण्याची क्षमता 60 फुटापर्यंत होती. आता त्या पाण्याची क्षमता आपण मापली तर ती 20 फुटापर्यंत आली. म्हणजे ते जे बोरचं जे पाणी खाली होतं 60 फुटापर्यंत ते आता वरती 20 फुटापर्यंत आले. म्हणजे जो आपल्याला पाणी उपशाचा जो कालावधी जास्त टाइम लागायचा तो आता कमी टायमात होतोय. आणि एखाद्या वेळेस समजा या गावात लाईट वगैरे नसली तर आपल्याला त्याच्यातून चांगलं भरपूर पाणी मिळू शकेल असा हा प्लॅन सरांनी केल्यानंतर आपल्याकडे त्याचा आपल्याला असा फायदा झाला. आणि आपल्या आजूबाजूतील पंचक्रोशीतील काही शेतकऱ्यांनी तो उपक्रम राबवलाय, त्यांना पण त्या गोष्टीचा कसा फायदा झाला ते ऋतुराज भाऊ आपल्याला सांगतील. आणि येणाऱ्या काळात आपल्या जी टीम आपल्याकडे आली होती त्या टीम कडून आपल्याला असं काम मिळावं आणि त्या कामापासून आपल्या शेतकऱ्यांचा जवळपास बराचसा फायदा होईल अशा अपेक्षेने आपण त्यांना सांगूया. आणि ऋतुराज भाऊ जे शेतकरी आहे ते सांगतील तुम्हाला की त्यांना पण कसा फायदा झाला आहे. डिसेंबर 2025 रोजी त्या कालखंडात दादा घनश्याम दादा यांनी आपल्याला लेग्रँड
बोरवेल रिचार्ज बद्दल माहिती सांगितली होती आणि आपल्याला काय प्रकारे फायदा होईल आणि काय आपल्याला पुढे बेनिफिट्स होईल त्याची त्यांनी आपल्याला पूर्ण त्याबद्दल माहिती दिली होती. आणि आपला त्यांनी डिसेंबरमध्ये पूर्ण बोरवेल स्कॅनिंग करून घेतलेला होता आणि आपल्याला काय फायदा होईल आणि कुठे कुठे काय झरे मारावं लागतील, काप द्यावं लागतील, त्यांनी ते आपल्याला पूर्ण व्यवस्थित करून दिलं होतं. आणि अगोदरच्या काळात कधीच आपला बोरवेल जर पावसाळाही सुरू असला तर कधीच आपला बोरवेल जे 70-80 फुटाच्या वरती लेवल घेत नव्हता, म्हणजे त्याची वॉटर कॅपॅसिटी वाढत नव्हती जेवढी पाहिजे तेवढी. आणि जानेवारी फेब्रुवारीच्या आतच तो बोरडा होऊन जायचा आणि जास्त वेळ चालायचा नाही. तर दादांनी आपल्याला एक 20 फुटापासून तर एक 60-70 फुटापर्यंत म्हणजे 50 फुटापर्यंत झरे मारून दिले होते आणि ते सुरूही झाले होते लगेच. तर आपल्याला ते निश्चितच यावर्षी जवळपास 20 फुटापर्यंत पाण्याची लेवल वाढलेली आहे आणि बोरवेल चांगल्या प्रेशरने चालतोय आणि निश्चितच यावर्षी आपल्याला उत्पन्नातही वाढ होणार आहे त्याबद्दल. आणि गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये केल्यानंतर जर आपला बोर दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये चालणार होता ना, तर मार्च एप्रिल पर्यंत तो चाललेला होता आणि वेल मेंटेन प्रेशर होतं. आणि यावर्षी निश्चित आपल्याला असं वाटतंय की त्यांनी जास्त फायदा होणार आहे. धन्यवाद.